नमस्कार. मी डॉक्टर स्नेहा केळुस्कर, फाउंडर ऑफ डॉक्टर स्नेहा केळुस्कर्स होमिओपॅथिक क्लिनिक. आजचा विषय आहे इंडायजेशन. इंडायजेशन म्हणजे काय, यासाठी आधी आपण बघूया शॉर्टमध्ये डायजेशन म्हणजे काय. डायजेशन म्हणजे अन्न पचण्याची प्रक्रिया ही कशी होते. आपण जे जेवण जेवतो, आपण जे काही खातो, ते आपल्या तोंडातनं आपल्या अन्ननलिकेद्वारे आपल्या पोटात जातं. पोटात म्हणजे स्टमक बॅगमध्ये जातं. सो हे पचण्याकरता एका द्रव्याची गरज असते, जे द्रव्य तुमच्या पोटात असतं, ज्याला गॅस्ट्रिक ज्युसेस म्हणतात. ह्या ज्युसेसमध्ये काही ॲसिड्स असतात, काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर ह्या द्रव्यात तुमचं अन्न मिसळलं जातं आणि पचनाची प्रक्रिया सुरू होते तुमच्या पोटात. आधी असंही म्हणतात की तुमचं डायजेशनची सुरुवात ॲक्च्युली तुमच्या तोंडात होते, कारण आपल्या तोंडात जो सलाइवा असतो, तो त्या सलाइवात सुद्धा कार्बोहायड्रेट्स पचवण्याची किंवा पचनक्रिया सुरू करण्याची ताकद असते. सो इथूनच डायजेशनला सुरुवात होते आणि पूर्ण डायजेशन तुमच्या पोटात होतं. आता हे जेव्हा होत नाही त्याला म्हणतात इंडायजेशन. सो जेव्हा डायजेशन नीट होत नाही त्याला इंडायजेशन म्हणतात. तर आता इंडायजेशन का होतं याची आपण कारणं बघूयात. इंडायजेशन होतं कारण तुमच्या ईटिंग पॅटर्न्स रेग्युलर नसतात. जेवणाची वेळ फिक्स नसते, जेवण काय जेवणार आहोत ते फिक्स नसतं. सो इरेग्युलर ईटिंग हॅबिट्स हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे जंक फूड जास्त खाणं किंवा खूप जास्त स्पायसी खाणं, यामुळे सुद्धा ॲसिडिटी होऊ शकते. तिसरं कारण आहे नीट झोप न मिळणं किंवा झोप सतत ब्रेक होण्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होऊ शकते. म्हणजे सतत झोप डिस्टर्ब झालेली असते, काही कारणांमुळे असेल, त्यांनी ॲसिडिटी होऊ शकते. स्ट्रेसमुळे ॲसिडिटी होऊ शकते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करायला लागतो त्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होते. आणि शेवटचं कारण असं आहे की तुम्ही खाताय व्यवस्थित, पण तुमच्या जेवणाच्या वेळासुद्धा फिक्स आहेत, सगळंच फिक्स आहे, तरीही ॲसिडिटी होण्याचं कारण असू शकतं तुमची प्रकृती, जे आयुर्वेदात म्हटलेलं आहे वात, पित्त आणि कफ. तर तुम्ही जर पित्त प्रकृतीचे असाल तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा नॉर्मल रोजच्या डेली रुटीन, दिनचर्या ज्याला म्हणतात, त्यात जरी बदल झाला तरी तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते. पित्त प्रकृतीच्या लोकांना उन्हात गेल्यावर सुद्धा ॲसिडिटी होते. अशी सुद्धा लोक आमच्याकडे येतात जे म्हणतात की वर्षभर काही होत नाही, पण उन्हाळा आला आणि आम्ही जरा बाहेर जाऊन आलो, ऊन खूप लागलं की ॲसिडिटी होते. सो ही झाली कारणं. आता ॲसिडिटी, पित्त, इंडायजेशन, गर्ड हा एक मॉडर्न शब्द आहे, ज्याला म्हणतात गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, किंवा आपण म्हणूया डिस्पेप्सिया. हे सगळे शब्द वेगवेगळे असले तरी ॲसिडिटी जे म्हणतात त्याचे सिम्पटम्स काय असतात नक्की. तर काही जणांना ते म्हणतात पोट फुलतं किंवा पोट फुगतं. सो व्हॉट इज दिस पोट फुगतं, ज्याला आजच्या भाषेत आपण ब्लोटिंग असं म्हणतो, की खाल्लेलं न पचल्यामुळे जे गॅसेस तयार होतात त्यांनी जे पोट फुगतं त्याला ब्लोटिंग म्हणतात. काही जणांना हेडेक होतं, डोकं दुखतं, अन्न जर नाही पचलं नीट तर खूप डोकं दुखतं आणि हेडेकमध्ये सुद्धा टाईप आहेत ज्यांना, मग काही लोकांना असं होतं की जोपर्यंत वॉमिटिंग होत नाही, वमन किंवा आपण म्हणतो वांती किंवा उलटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बरं वाटत नाही. काही जणांना खूप छातीत जळजळतं, ढेकर येतात. हे झाले वेगवेगळे सिम्पटम्स ॲसिडिटीचे. तर आता आपण बघूया हे अवॉइड कसं करता येईल आपल्याला. तर जसं आपण कारणं वन बाय वन बघितली, ती कारणं दुरुस्त करणं म्हणजे तुम्ही ॲसिडिटी अवॉइड करणं. सो रेग्युलर मील हॅबिट्स हवे. तुम्ही याला जनरली ट्रीटमेंट किंवा आपण म्हणतो अवॉइडन्स कसा करता येईल, तर ईटिंग स्मॉल फ्रिक्वेंट मील्स. याचा अर्थ काय, तर सतत 2-2 तासांनी, मिनिमम 2 ते 3 तासांनी तुम्ही सतत काहीतरी खात राहिलं पाहिजे. म्हणून आजकाल मिड मील ही एक कन्सेप्ट खूप फेमस आहे, ट्रेंडिंग आहे, की तुमच्या जेवणाच्या आणि नाश्त्याच्या मध्ये सुद्धा एक मील झालं पाहिजे ज्याला म्हणतात मिड मील. सो होतं काय, तुम्ही जेव्हा सतत थोडं थोडं खात राहता तेव्हा तुमच्या पोटात जे ॲसिड सिक्रेट्स होत आहेत किंवा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होत आहेत ह्याचं प्रमाण बॅलन्स करायला आपल्याला मदत होते आणि ॲसिडचं प्रमाण वाढत नाही. सी व्हॉट हॅपन्स इज, जेव्हा तुम्ही
तुमची खायची वेळ ठरलेली आहे, 1 वाजता तुम्ही रोज जेवता, ही जर तुमचा रेग्युलर पॅटर्न असेल, तर आपली बॉडी इतकी हुशार असते, आपलं शरीर इतकं जास्त हुशार असतं की तुम्हाला कळो न कळो 1 वाजता तुमच्या पोटात गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट झालेले असतात. नाव इट इज यू हू आर ॲट फॉल्ट. ही तुमची चूक असते की तुम्ही 1 वाजता जेवत नाही. पोटाने ॲसिड तयार करून ठेवलं आहे की आता जेवण येणार, पण तुम्ही जेवत नाही, म्हणून ते ॲसिड वर येतं, तुमच्या छातीत जळजळतं. ते जास्त झाल्यामुळे पोटात, कारण त्या ज्युसेसना त्यांचं अन्न मिळालं नाही आहे, मग डोकं दुखणं, पोट फुगणं, कसं तरी होणं, उलट्या होणं, हे प्रकार सुरू होतात. सो रेग्युलर ईटिंग ऑफ मील्स किंवा म्हणतो ना, हॅविंग मिड मील्स, हॅविंग स्मॉल फ्रिक्वेंट मील्स, हे फार गरजेचं असतं. आता आपण जसं, तर हा झाला पहिला पॅटर्न की वेळेवर तुम्ही जेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, फार जंक 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 खाल्ल्याने सुद्धा तुमच्या पोटातला जो आतला लेअर असतो तो डिस्रप्ट व्हायला लागतो किंवा तो खराब व्हायला लागतो आणि हळूहळू मग ही ॲसिडिटीचा प्रकार सुरू होतो. सो जास्त तिखट खाणं किंवा जास्त बाहेरचं खाणं, ह्यानीसुद्धा तुमच्या पोटाचा इंटरनल लेअर किंवा इसोफेगसचा इंटरनल लेअर डॅमेज होतो आणि त्यानंतर ॲसिडिटी आणि त्याचे खूप वेगवेगळे प्रकार सुरू होतात. सो हे अवॉइड करायचं आहे. तिसरं, जसं मी म्हटलं की झोपणं फार गरजेचं आहे. रात्रीची झोप ही फार औषधी असते, फार महत्त्वाची असते. ती जर व्यवस्थित झाली तर तुमच्या पोटातले ॲसिड्सचं प्रमाण बॅलन्स करायला आपल्याला मदत होते. आणि जसं मी म्हटलं की जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो खूप जास्त, सो जेव्हा आपण खूप विचार करतो, आपल्या एखाद्या गोष्टीत खूप मग्न झालेलो असतो किंवा ऑफिसचं टेन्शन, एक्झामचं टेन्शन, काही टेन्शन्स असू शकतात, तर त्या टेन्शन्समध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट व्हायचं प्रमाण वाढतं आणि ॲसिडिटी होते. तर हे आपण बघितलं आपण कसं अवॉइड करू शकतो. आता घरगुती बेसिसवर आपण कसं अवॉइड करू शकतो ॲसिडिटीला. इन केस नाही जेवायला मिळालं आज वेळेवर किंवा आज नाही जेवता आलं, आज प्रेझेंटेशन्स होते, लेक्चर्स होते, जेवायची वेळ चुकली माझी आणि मला ॲसिडिटी झाली, तर इमिजिएटली अँटासिड गोळी घ्यायला पळू नका. जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला लक्षात येईल अँटासिड सतत घेण्याने सुद्धा काय त्रास होतात, हे बेटर तुम्हाला तुमचा फेवरेट शिक्षक गुगल सांगेल. सो हे एकदा गुगल करून बघा. आणि तेच सांगते आहे की सतत अँटासिड्स घ्यायला पळू नका. ते ते फार, आपण त्याच्यावर फार डिपेंडंट होतो आणि डिपेंडन्सी येते आपल्याला. सो दॅट्स नॉट गुड. तर काय करता येईल ॲसिडिटी झाली तर? एक सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे, ती म्हणजे 1 कप प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम खाणं. एक्सक्लुडिंग ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी हे करू नका, पण एक्झॅक्टली ज्यांना काही बेसिक अंडरलाईंग आजार नाही आहे ते हे करू शकतात. की आज जर वेळ चुकली किंवा आज मी बाहेरचं खाल्लं आणि ॲसिडिटी झाली तर काय करावं? तर पहिले तुम्ही थंडगार व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 कप खावा. दुसरी गोष्ट काय करू शकाल तुम्ही, तर आपल्या घरात जे रूम टेम्परेचरचं दूध असतं ते दूध घ्यायचं. त्याच्या जर तुम्ही 3/4 कप दूध घेतलं तर त्यात तुम्ही 1/4 कप पाणी ॲड करायचं, विच मीन्स तुम्ही ते दूध डायल्यूट करायचं आणि बिन साखरेचं ते तुम्ही प्यायचं. मिल्क ॲक्ट्स ॲज अ नॅचरल अँटासिड. तुमचे जे काही ॲसिड्स तयार झाले आहेत पोटात किंवा जे काही म्युकोझल लेअर डिस्टर्ब झाले आहेत, वॉट एव्हर ॲसिडिटी जी झालेली असते ती तुमची कंट्रोल व्हायला मदत होते तात्पुरतं. हे 2 उपाय आहेत अँटासिड न घेण्यासाठी. हे ॲसिडिटीचं औषध नाही आहे. ॲसिडिटीसाठी तुम्हाला तुमच्या तज्ज्ञांकडे जाऊन औषध घेण्याची गरज आहे. कारण ॲसिडिटी काही नाही, मी अँटासिड घेतल्यावर बरं वाटतं, मी अँटासिड घेतल्यावर बरं वाटतं, तर हे तुम्ही प्रोलॉंग करताय आणि एखाद्या मोठ्या आजाराला, फ्युचरमध्ये होणाऱ्याला आमंत्रण देत आहे. सो ॲसिडिटी अंगावर काढू नका. ती कितीही सिम्पल दिसत असली तरी काही वर्षांनी ह्याचं एका मोठ्या आजारात रूपांतर होऊ शकतं जर तुम्ही त्याला कंट्रोल नाही केलं तर. सो जसं मी म्हटलं, पहिले तर आपण ट्रिगर फॅक्टर अवॉइड करूया, वेळेवर झोपूया, वेळेवर जेवूया, स्ट्रेस मॅनेजमेंट जसं मी मागच्या व्हिडिओतसुद्धा म्हटलं ह्याच्यावर भर देऊया, आणि व्यायाम करूया, सगळं छान लाईफस्टाईल जगूया. एक्झॅक्टली 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या राहिल्या. स्मोकिंग आणि अल्कोहोलनी सुद्धा ॲसिडिटी फार ट्रिगर होते. सो नो स्मोकिंग, नो अल्कोहोल इज द रूल. आणि ॲसिडिटी जर झाली तर अँटासिडच्या ऐवजी 2 उपाय काय करता येतील ते आपण बघितले. आणि ॲसिडिटीचा त्रासच आहे, हे केल्याने टेम्पररी बरं वाटतं पण परत उद्या ॲसिडिटी होते, तर यू नीड मेडिकेशन्स. तुम्हाला औषधाची गरज आहे. होमिओपॅथीत ऑफकोर्स खूप छान औषधं आहेत.
खूप पेशंट्स आहेत ज्यांच्या अँटासिड्सच्या गोळ्या बंद झाल्या, ज्यांना वर्षानुवर्ष डिपेंडन्सी होती या गोष्टीवर, ते बंद झालेलं आहे. आणि शिवाय स्ट्रेस कंट्रोल करता येतो होमिओपॅथी घेऊन. सो हा होता व्हिडिओ इंडायजेशनबद्दल. तुम्हाला काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही ॲसिडिटीबद्दल अजून माहिती असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.